नमो अरिहन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोये सौवसाहुणं पांचो मेरु असी जिनधाम सब प्रतिमा को करो प्रणाम महासुख होय देखे नाथ परम सुख होय। जय बोलो समस्त कृत्रिम जिन भगवान की जय। तीन लोकांमध्ये स्थित समस्त कृत्रिम चैत्यालयांना आणि त्यामध्ये स्थित असणाऱ्या अकृत्रिम जिनबिंबांना तसंच 5 मेरूमध्ये 80 चैत्यालय आणि त्यातल्या सगळ्या अकृत्रिम जिनप्रतिमांना स्मरण करून आपण त्यांचं पूजन करतोय, त्यांच्या समान स्वतःचा अनुभव करण्याचा प्रयत्न करतोय। जसं त्यांचं रूप कोणी बनवलेलं नाही आहे, स्वयंबना बनलेला आहे, तसं सांगितलं आपलं सुद्धा रूप कसं आहे, अकृत्रिम आहे, कोणीही बनवलेलं नाही। शरीराचा कर्ता आहे कोणी म्हणलं जाईल, ते पण ॲक्च्युली पुद्गल द्रव्य त्याचा कर्ता कोण नाही आहे, पण म्हटलं जाईल की मातापितांच्या निमित्तात शरीराची रचना झाली, पण आत्म्याची रचना कोण करणार, म्हणजे आत्म्याला कोणीही बनवलेलं नाही, बनवू शकत नाही। तसं सगळ्या द्रव्यांचं स्वरूप अकृत्रिम आहे, फक्त जीवाचंच नाही। पुद्गलाला कोण बनवलं, धर्मद्रव्य अधर्मद्रव्य सगळे द्रव्य कसे आहेत, अकृत्रिम आहेत, त्यांना कोणीही बनवलेलं नाही। तर असे किती अकृत्रिम जिनमंदिर आणि प्रतिमा आहे त्याचं वर्णन काल थोडं वाचत होतो आपण। काय सांगितलं होतं, 3 लोकांमध्ये अधोलोकात खरपंक भागामध्ये भवनवासी आणि वेंतरवासी देवांचे निवास आहेत। मी काल फक्त भवनवासी सांगितले, वेंतरवासी पण तिथं राहतात आणि वेंतरवासी इवन मध्यलोकात पण आहेत आणि काही ऊर्ध्वलोकामध्ये पण। ऊर्ध्वलोकात कसं म्हणायचं बघावं लागेल, ऊर्ध्वलोकात कुठं आहे निवास, म्हणजे निवासस्थान इथं आहे पण जाऊन येऊन असतात ते, म्हणजे ये जा करू शकतात असं काय। तर सांगितलं खरपंक भागामध्ये व्यंतर आणि ज्योतिष्की व्यंतर आणि भवनवासी देवांचे निवास आहेत। कुठं, अधोलोकामध्ये। तिथं त्यांचे भवन आहेत, महाल आहेत आणि त्या महालांमध्ये अकृत्रिम चैत्यालय आहेत, म्हणजे असे सुंदर सुंदर जिन भगवान विराजमान आहेत। म्हणजे त्यांचं गृह कसं असेल, महाल कसा असेल तो, त्या महालांमध्ये त्या भवनांमध्ये चिन्ह चैत्यालय आहेत। म्हणजे जसं तुमच्या घरामध्ये गृह चैत्यालय असते तसं त्यांच्या घरामध्ये किंवा त्यांच्या स्थानामध्ये जिथं कुठं असेल तिथं अशी अकृत्रिम चैत्यालय आहेत। तिथं मनुष्य जाऊ शकत नाही का, मनुष्य जाऊ शकतो का तिथं, का मनुष्य जाऊ शकतो का, कुठं खाली अधोलोकामध्ये जाऊ शकतो मरून म्हणजे हे शरीर सोडल्यावर काय बाध आहे, कुठेही जाऊ शकतो मग। त्यामुळं पण देवलोक आहेत ते तिथं राहतात आणि तिथल्या चैत्यालयांची ते वंदना पूजन आदी तिथं करतात। उनमें व्यंतरों को छोड़कर भवनवासियों की संख्या, ऐकायला येत नाही का, जवळ हां चालतंय, त्यांना खुशी दे की भैया, थांबा देते त्यांनी। हाँ, उनमें से व्यंतरों को छोड़कर भवनवासियों की संख्या, बोला काका किती, अधोलोकामध्ये किती आहेत, हां 7,72,00,000 ही भवनवासींची संख्या आहे आणि एकेका महालामध्ये एक चैत्यालय आहे। म्हणजे आता ते जेवढी सगळी भवनवासींची संख्या तेवढीच चैत्यालयांची संख्या आहे अधोलोकामध्ये। 7,72,00,000 जिनालय आहेत। 7 जिनालय तर माहिती आहेत का, आपल्याकडे आहेत का अकलूजमध्ये, 7,72,00,000।
एक एक चैत्यालय में 500 धनुष्य के आकार वाली 108 कायोत्सर्गासन एवं पद्मासन अकृत्रिम जिनबिंब विराजमान है। एक एक चैत्यालय में 500 धनुष्य के आकार वाली 108 कायोत्सर्गासन म्हणजे आपण म्हटलं होतं ना कशा प्रतिमा आहेत, पद्मासन असतायत म्हटलं ना, तर त्यांनी कायोत्सर्गासनामध्ये पण आहेत हे सांगतायत। म्हणजे उभ्या पण आहेत खड्गासनामध्ये किंवा पद्मासनामध्ये पण स्थित अशा अकृत्रिम जिनबिंब जिन प्रतिमा तिथं आहेत। मध्यलोक में 458 म्हणायचं का, 458, आज हिंदी वाले कोण आहे का, नहीं है ना। हाँ, मध्यलोक में 458 चैत्यालय है। वे चैत्यालय दो प्रकार के हैं, पूर्ण चैत्यालय और अर्ध चैत्यालय। काय हां त्या कुठल्या अपेक्षेने मागं वाचलो ना आपण, एका जिन मंदिरामध्ये किती प्रतिमा म्हणलं, 108, ज्याच्यामध्ये 108 प्रतिमा ते पूर्ण चैत्यालय म्हणे आणि ज्याच्यामध्ये 54 प्रतिमा ते अर्ध चैत्यालय, असं काहीतरी आता त्यांनी कशामध्ये घातलंय, हे त्रिलोकसारचं उदाहरण दिले बहुतेक, हां त्रिलोकसारच्या गाथा दिल्या आहेत त्यातलं सांगतायत। पूर्ण चैत्यालय जिनमें ऊपर लिखे प्रमाण प्रतिमा विराजमान है, मतलब हर एक प्रतिमा में, हर एक जिनालय में 108 प्रतिमा, और अर्ध चैत्यालय यानी जिनमें 54 प्रतिमाएं विराजमान है। मध्य लोकामध्ये किती जिन मंदिर आहेत, 458 अकृत्रिम जिन मंदिर मध्य लोकामध्ये, ते पण किती 12व्या-13व्या द्वीपापर्यंतच, त्याच्या पुढं पण नाही। तर किती 458 जिन मंदिर आहेत, त्यातले 2 भेद केले, पूर्ण चैत्यालय आणि अर्ध चैत्यालय। पूर्णमध्ये 108 प्रतिमा आहेत, तुझ्यासाठी रिपीट केलं मी, अर्धमध्ये 54 प्रतिमा विराजमान आहेत। पुढं ऊर्ध्वलोकामध्ये किती आहे तो, 84,97,023 जिन मंदिर आहेत। वैमानिक देवांमध्ये 84,97,023 जिन मंदिर आहेत, ज्यांच्यामध्ये 108 प्रतिमा प्रति मंदिरात विराजमान आहेत। अशा प्रकारे एकूण 8,56,97,481 अकृत्रिम जिन मंदिरों की संख्या है। इनके सिवाय और भी असंख्यात जिन मंदिर है। एवढेच आहेत असं नाही तर असंख्यात जिन मंदिर आहेत अशी। हां, हिंदी सांगायचं आहे काय, माझ्या लक्षात नाही आलं। चेतन मराठी चालेल, मराठी समजतंय का त्यांना? मराठी नाही, म्हणजे ती ऑफिस काम करायला लागले। बरं बरं, ठीक ऑफिसचं काम। मग तू हिंदीत प्रवचन कर। हो हो तर काय सांगितलं, इनके सिवाय और भी असंख्यात जिन मंदिर है, व्यंतर और ज्योतिषी देवों के है ऐसा भी पाठ है। म्हणजे व्यंतर आणि ज्योतिष के देवांमध्ये सुद्धा असे अकृत्रिम चैत्यालय आहेत असं कुठं उल्लेख आहे। ये चैत्यालय भी 108 जिनबिंबों से शोभायमान है। उक्त कृत्रिम चैत्यालयों की प्रतिमाएं कशी असतात ह्याच्यासाठी त्यांनी छान सुंदर वर्णन केलं आहे। म्हणजे अकृत्रिम जी रचना असते ती ऑब्व्हियसली सगळ्यात सर्वात सुंदर असणार। म्हणजे आपण काय म्हणायचं, चित्र काढायला गेलो तर कृत्रिम चित्र असतं, ते बनेल नाही तर नाही बनेल तेवढं सुंदर, पण जे न कोणी बनवलेलं असं असेल तर ते तर अकृत्रिम असतं ते सुंदर महासुंदर असणार, हे सांगतात। उस वे अकृत्रिम प्रतिमाएं बहुत मनोज्ञ है, मानो अपने मुखारविंद से दिव्यवाणी का ही उपदेश देती है। म्हणजे आपण आत्ता बघतो ना प्रतिमा जेव्हा दर्शन करतो त्यावेळेस असं वाटतं त्याच्याकडे बघितल्यावर की आत्ता बोलेल, आत्ता उपदेश देईल आपल्याला,
आशीर्वाद देईल, काय सांगेल, म्हणजे साक्षात मुनी बसलेत अशी भावना तिथं जेव्हा आपण दर्शन करतो. मग तिथं तर त्यापेक्षा सुद्धा सुंदर प्रतिमा आहेत, तसे भाव आहेत. मानो अपने मुखारविंद से दिव्य वाणी का ही उपदेश देती है, करोड़ सूर्य और चंद्रमा की कांति को तिरस्कृत करती है. कुठं सांगितलं सांग असं वाक्य? करोड़ सूर्य और चंद्रमा की कांति को तिरस्कृत करती है. म्हणावं लाईन नाही नाही भक्तांमध्ये कुठं आलं? कोटि शशि भान दुति तेज छिप जात है, महावैराग्य परिणाम ठहरात है. माहीत आहे? नाही माहिती. नंदीश्वर पूजन आहे ना, त्याच्यामध्ये जयमालेत सांगितलं त्यांनी की कोटी शशी म्हणजे कोटी सूर्य, त्यांचं जे तेज असेल ना ते सुद्धा फिकं आहे. कुठं? या भगवंतांच्या तेजासमोर. जे काय अकृत्रिम प्रतिमा आहेत त्यांच्यासमोर करोड सूर्य आणि करोडो चंद्रमा असतील तर त्यांची कांती सुद्धा तिरस्कृत होऊन जाते, म्हणजे ते नगण्य आहे. जिनके पवित्र दर्शन मात्र से ही जन्म जन्मांतरों के पाप नष्ट हो जाते हैं. त्वत्संस्तवेन भवता, हां त्वत्संस्तवेन, बरोबर म्हणले ना? त्वत्संस्तवेन भवता काय म्हणा की काय चुकलं मला? हां त्वत्संस्तवेन भवसंतति सन्निबद्धं पापं क्षणात् क्षयमुपैति शरीर भाजां. हे म्हणलं होतं ना आपण. म्हणजे भवसंतती, अनेक संतती, भवाच्या अनेक संततींमधून किंवा अनेक भवामधून जे काय पाप उपार्जन केलंय ना त्याचा नाश कसा होणार, तर त्यासाठी सांगतायत काय की एकच उपाय आहे, हे जिनदर्शन किंवा निजदर्शन या पवित्र दर्शन मात्राने एक बहुमान प्रकट करण्यासाठी सांगितलं जातं. हे भगवान तुमच्या दर्शनानेच माझे कोटी कोटी जन्मातलं पाप नष्ट होतं. ॲक्च्युली तर भगवंतांचं दर्शन पाप नष्ट करणारं नाही आहे. मग कोण करतं नष्ट? आपली विशुद्धी, शुद्धोपयोगच सांगितलं कर्मांच्या निर्जरेचं कारण आहे. मग पापरूप असतील किंवा पुण्यरूप असतील, म्हणजे ते एक निमित्त आहे फक्त. जसं म्हणलं वस्तूने बंद होतो का नाही? वस्तूने बंद होतो का? का? होय, समयसार कळलं की तुला भैया. छान. म्हणजे ते सांगितलं परवा इथं त्यांना दुपारी प्रवचनात की वस्तू जवळ ठेवायची की नाही. मग वस्तूने बंद होत नाही, मग काय कारण आहे? आम्हाला चालते की लॉकेट घालणार, कानातलं घालणार, नाकातलं घालणार, गळ्यातलं हातातलं सगळं घालणार आम्ही. मग वस्तूने बंद होत नाही, काय कारण आहे? काय बाधा आहे ठेवायला जवळ? वस्तूच्या आश्रयाने अध्यवसान भावांची उत्पत्ती होते. म्हणजे वस्तू जवळ ठेवणार तर मूर्छेशिवाय ठेवू शकत नाही. हे सांगितलं होतं ना माताजींनी उदाहरण की तुम्हाला सल्लेखना साधताय तुम्ही समजा, तर त्या क्षपकाला म्हणले माताजी कशाला पाहिजे गळ्यातलं? आता विधवा होत्या त्यांना म्हणले कशाला रुची आपल्याला तसल्या लॉकेटची वगैरे, तर नका ठेवू जवळ. मग काय म्हणले ते? मला कुठं मोह आहे म्हणले, मी असंच आपलं ठेवलं घातलंय. माताजी म्हणाल्या जवळ ठेवलंय तर मोहाशिवाय ठेवू शकत नाही. काय विशाल भैया, काय काय ठेवलंय जवळ? मोह आहे तर वस्तू आलीच असं म्हणायचं आम्हाला. म्हणजे वस्तू आता त्या मुनिराजांच्या जवळ जाऊन ठेवतील ना कोण, पण त्यांनी कुठं स्वीकारली त्याला. किंवा त्या पिंची कमंडलूबद्दल सुद्धा मोह नाही आहे त्यांना, तर म्हणून तिथे ती वस्तू त्यांच्या मोहाचं काय म्हणायचं, त्यांच्या बंधाला कारण नाही आहे. कारण त्या वस्तूचा त्यांना परिग्रहच नाही आहे, फक्त ठेवलंय जवळ काय उपकरण म्हणून. पण आपण जे काय परिग्रही आहोत ते जितक्या वस्तू जास्त ठेवणार तितकं, महाराजांनी सांगितलं न्यायदीपिकेमध्ये, वस्तू जर बंधाला कारण नाही आहे तर मग का ठेवायची वस्तू जवळ? कोणी ह्याचं काय म्हणायचं शिथिलाचारी होईल.
आणि म्हणेल की ठेवतो मग आता घरात वस्तू, त्याच्यानी बंद होतच नाही, तर त्याला सांगितलं तू नरकात जाशील. का? बहुआरंभ बहुपरिग्रह नारकस्य आयुष्यः. नरकाच्या आयुष्याचं कारण ठरेल ते, म्हणून जास्त परिग्रह जवळ ठेवायचा नाही. आवश्यक आहे त्याला ठेवणार, नाईलाज आहे म्हणून. पण अनावश्यक किती साड्या आहेत घरी, किती दागिने आहेत, असे स्वाहा करायचे घरी गेले की. नाहीतर तेवढ्या निमित्तात आसरव बंद चालू राहतो. काय म्हणतात भया? अध्यवसान भाव आपल्याला त्या वस्तूच्या आश्रयाने चालूच राहणार. हां, म्हणून असं होणार नाही. जसं समजा तुम्ही एखादी वस्तू घरामध्ये ठेवली, 1 वर्षभर पाहिली नाही, काय लागत पण नाही तुम्हाला, वर्षांनी तुम्हाला आठवलं ती वस्तू कुठे आहे का, आणि तिथं त्यावेळेस तुम्हाला गरज पडली तर किती आकुलता. म्हणजे आकुलतेची उत्पत्ती का होतीये? कारण त्याला सांभाळलंय तर आपल्या ज्ञानात आहेच त्या वस्तूचा मोह, म्हणून ते टाका ना, म्हणजे सोडलीत ना. ॲक्च्युली सोडल्यावर तुम्हाला सुद्धा मोह असतोच बरं का. काय फाटली तुटली हरवली तरी सुद्धा ती जर ज्ञानात ठेवलंय तर अजून वस्तू सोडलीच नाही आहे तुम्ही. म्हणून अध्यवसान भाव बंधाचं कारण आहे हे सांगायला लागले. म्हणून वस्तू सुटली तर सोडा त्याला. अध्यवसान भाव म्हणजे खोटे परिणाम आपण त्याच्याशी जोडलेले. हे माझं, ते माझ्या सुखाचं कारण, त्याच्याशिवाय मी जगू शकत नाही, जे काय असतील ते परिणाम, हे चांगली ती वाईट, ही पाहिजे हे नको, हे सगळे खोटे परिणाम म्हणजे अध्यवसान भाव. काय अजून काय सांगितलं? अध्यवसान भाव म्हणजे काय? मिथ्यात्व भाव. म्हणजे हे सगळे परिणाम जे काय वस्तू ठेवतो त्याच्याविषयी जे आपण अपनत्व केलं, एकत्व केलं, ममत्व केलं, हे सगळे परिणाम म्हणजे अध्यवसान भाव. मग ते बंधाला कारण आहेत. देवाजवळ जाऊन कधी म्हणता का हे देव माझे? म्हणा की त्यांना जाऊन एकदा बघा. ते जसं अग्नी माझे म्हणून कोण धरायला गेलं तर फळ मिळणार, तसं तुम्हाला देवाला म्हणा एकदा तुम्ही माझे आहात, तर तुमचे सगळे कर्म जळून जातील असे भस्कन एकदम भस्मसातच. पण कुठं त्यांना जवळ करतच नाही आपण. ज्याला जवळ करतोय ते येऊन चिकटतंयच, आणि त्यामुळं अजून संसार वाढतोय. म्हणून एकदा देवाला माझं म्हणा. देवामध्ये एकदा आपणत्व करा, एकत्व करा. बाहेरच्यांना करतो त्यापेक्षा तर हे आपल्यासाठी उत्कृष्ट आदर्श आहेत, जे आपल्या भवाभवातील पापाचा नाश करणारे आहेत. असं एक स्तुती म्हणून सांगितलं गेलं. पण त्यांच्या आश्रयानेच आपल्याला आपलं स्वरूप दिसणार आहे, म्हणून त्याच्याद्वारे पापाचा नाश होतो. और सम्यक दर्शन रूपी चिंतामणि की प्राप्ती होती है, जिनके आदर्श रूप मुद्रा के दर्शन से महावैराग्य रूप परिणाम हो जाते हैं. कोटि शशि भान दुती तेज छिप जात है, महावैराग्य परिणाम ठहरात है. जेव्हा ते लाईन म्हणतो ना त्यावेळी असं डोळ्यासमोर आणत जावा. असं आम्ही हात चढवून म्हणत होतो. कोटि शशि भान दुती तेज छिप जात है, म्हणजे असं ते समोर यायची इमेज काय असणार ते भगवान. आणि काय महावैराग्य परिणाम येते का अंतरंगातून तसे परिणाम आपल्याला वैराग्याचे भाव होतात का जेव्हा भगवंतांना फक्त पाहतो. एखाद्याचं मरण पाहिलं तरी आपल्याला वैराग्य होत नाही, मग इथं होतं का? व्हायला नको का? म्हणून सांगितलं भगवंतांना पाहिलं तरी त्यांच्या समान आपल्यामध्ये वैराग्याचे भाव जागृत होते. लगेच सोडा म्हणत नाहीत, सुटणार नाही, पण संस्कार आहेत ना हे इथंच होणार. बाहेर कुठल्या देवी देवतांना पाहिल्यावर कोणाला वैराग्य होत नाही. संस्कार करत राहा, ते संस्कारच आवश्यक आहेत. ते थोड्या थोड्या रूपाने तरी राहणार ना संस्कार. असे नका तेच की, पण मला म्हणायचंय तुम्ही इथं आलाच नाहीत, ते संस्कारच केले नाहीत, काय फायदा? हां, मग ते होणार, त्याचा परिणाम होणार. आपल्याला जरी दिसत नाही आता तरी सुद्धा ते फळ देणार आपल्याला. जसं मी माझं उदाहरण नेहमी सांगते. काय ते नाही उलट सांगितलं, जितके परिणाम आपले उत्कृष्ट होतात ना तितकी कर्मांची उदिरणा होत असते. त्यांचा प्रश्न आहे की वाईट उदय काय येतात.
धर्म खूप करता म्हणून. म्हणजे धर्माच्या परिणामांचं फळ की कर्मांची उदिरणा म्हणजे काय, पाप प्रकृतींची निर्जरा सुरू झाली. म्हणून तुम्ही आज धर्म खूप कराल तर कदाचित तुम्हाला उदय जास्त दिसतील आणि मग प्रतिकूलता येईल, संकट येईल, वियोग होईल, रोग होईल, काय पण असेल असे. मग त्यामध्ये परीक्षा आहे तुमची. म्हणजे हे उदय आले तर मी कसं राहायला पाहिजे, मला धर्माने सहाय्य केलंय, त्याच्या निमित्तात ही कर्मांची निर्जरा सुरू आहे आणि मी जर त्यात अस्थिर झालो तर पुन्हा असं झालं. एकांचं मागं सांगितलं होतं मी, धर्म करणारे म्हणजे फक्त जिनेंद्र भगवंतांचंच पूजन अर्चन स्वाध्याय आदी करत होते, खऱ्या देवशास्त्र गुरूंचं. आणि त्यांच्या नवऱ्यावर संकट आलं, हार्ट अटॅक आला आणि त्यांचं हार्ट वीक झालं, काम करेना. म्हणजे खूप कमी काम करत होतं, 30% काम करायचं हृदय आणि फार लहान वय होतं. असं नाही की वयस्कर होते फार, 40-50च्या जवळपास, 50च्या जवळपासचे असतील. आणि मग ते पत्नीला टेन्शन, काय करायचं, काय केलं, परीक्षेच्या वेळीस पहिल्यांदा धर्म सोडतो जीव. का, मोही होतो ना, अपेक्षा वाटते की हे कुठं काय देत आहेत. मग जे कोणी सांगेल ते, जे कुठं काय फोडा म्हणले फोडायला गेले, करा म्हणले करायला गेले, विधान गंडाताई दोरा बांधा म्हणले, होम करा म्हणले, सगळ्याला तयार. काय झालं, हे उदय आले का, आणि ते सगळं करून पण ॲक्सिडेंटमध्ये जीव गेला. आता कशामुळे गेला, मग हे केलं म्हणून गेला का न केलं म्हणून गेला. म्हणजे जायचं तर उदय यायचे तरी येणार आहेत. उलटा आपण काय करायला पाहिजे, स्वतःला असं स्थिर करायला पाहिजे की हे धर्म सोडून मला दुसरं कोणीही शरण नाही, नसावं, नसणार. म्हणून सांगितलं काय, मी काय सांगत होते, काय विचारलं तुम्ही मला, संस्कार सांगत होते मी की जेवढे आपण हे संस्कार करत जाणार आहे ना, तर त्या संस्कारांचं फळ मिळणार एक ना एक दिवस. असं नाही की तुम्हाला आत्ता दिसेल, नाही दिसलं तरी सुद्धा. माझा एक्सपिरियन्स सांगत होते मी, जेव्हा सोलापूरला 1999मध्ये बहुतेक जितूबाई आले होते आणि त्यांनी 8 दिवस तिथं प्रवचन केलं होतं, राहिले होते. आणि मग रोज आम्ही सकाळी शाळेला जायचं, कॉलेजला जायचं आणि म्हटल्यावर तेवढं 9चं प्रवचन ऐकून जायचं. फार गडबड असायची पण धडपडून जायचं ऐकायला, जाऊन बसायचं, ऐकायचं. लई समजत होतं असं नाही, पण ऐकायचं, छान वाटायचं ऐकायला. गच्च भरलेलं मंदिर असायचं आपलं, सकाळ सकाळची वेळ असायची, असा एक उत्साह असायचा फार छान. आणि ते ऐकत ऐकत संस्कार काय झाले, अशी एक सहज भावना झाली की हे जे करतात ते खूप छान करतायत. म्हणजे एक धर्माची आराधना करतायत किंवा सांगतायत, प्रचार करतायत, हे खूप छान करतायत, एवढेच भाव झाले बरं का. त्याच्यानंतर तुम्ही म्हणता तसं वॉशआउट, त्याच्यानंतर काहीही विचार केला नाही. रोज मंदिरात जाणार की पूजन करणार, स्वाध्यायाला पण पटपट जाणार, कधी आळणकरांचं चालू असायचं जाऊन बसणार, पण तेवढ्यापुरतं. मंदिरातून बाहेर आल्यावर धुतलेल्या तांदळासारखे असायचो आम्ही. म्हणजे काय कशामध्ये त्याचं नसायचं लेश, पण म्हणायचं आहे काय, संस्कार हे कधी ना कधी फळ देतात. म्हणून करा ना संस्कार, तरी आपण आत्ता करू शकतो. पूर्ण वैराग्याचे भाव करायचे मंदिरात आल्यावर, मला यांच्यासारखंच बनायचं आहे बास, दुसरं काय मला उद्देशच नको जीवनामध्ये. बघा ना, सुख आत्ता येणार आपल्या पदरात, कधी ना कधी का असेना ती पर्याय आपल्याला पण प्रगट होणार आहे. म्हणून प्रयत्न आपल्या हातात आहेत. आणि अन्य काय गोष्टी, अन्य काय भाव करणार त्यापेक्षा हे भाव उत्कृष्ट आहेत. जिनके आदर्श रूप मुद्रा के दर्शन से महावैराग्य रूप परिणाम हो जाते हैं, ये प्रतिमाएं पृथ्वी का एक अचित्त द्रव्य की होती है. बरोबर आहे, अकृत्रिम जिन प्रतिमा, बरोबर आहे की. पृथ्वी काही आहेत ना, ते अचित्त आहेत, ते जीव नाही आहेत. म्हणजे तुम्ही ठोकाठोकी काढून कुठून बनवली आहे, जसं ही प्रतिमा आणली आणि ठेवली ना, तर ती कुठल्या तरी पहाडातनं काढून आणली. पहाड आहे तोपर्यंत तो जीव आहे, त्यातनं वेगळा झाला तर तो निर्जीव झाला. पण ह्या ज्या कृत्रिम प्रतिमा आहेत ते अचित्त द्रव्य आहे. इनके दर्शनों का सौभाग्य देवेंद्र, देव तथा चक्रवर्ती, नारायण आदि पुण्यशाली पुरुषों को होता है. पृथ्वी
पृथ्वी कायिक अचित्त द्रव्य आहेत. काय आहे म्हणा, पृथ्वी काय, कायिक जीव नाही आहे ते. हां, म्हणजे एकेंद्रिय जीव नाही आहे जे प्रतिमा, असं होणार नाही. काय म्हणायचं, आता तुम्ही बाहुबली भगवंतांची प्रतिमा बनवली, तर ते काय आहे, तो पृथ्वी कायिक जीव आहे का पृथ्वी काय आहे? अटॅच काय पर्वतातच आहे की पुन्हा? मग काय म्हणायचं काका? असं कधी विचारच केलं नाही मी, पण सोडा. म्हणजे आत्ताच विचारलं ते वाक्य वाचल्यावर काय कळलं का? पहाड आहे ना जिथं, जर जिवंत असेल ना जीव तिथं, तर तो पहाड म्हणजे जीव आहे. आणि मग तुम्ही त्याला, त्याच पहाडाला जर आकार प्रकार केलाय, तर आता तिथे ठोकाठोकी करून काढलाय तुम्ही, तर कदाचित ते अचित्त झालं असणार आहे. काय तिथं तुम्ही अग्नी लावणार, त्याला ड्रिल करणार वगैरे सगळं हे करत असताना. त्यामुळं जीव असतो तो जमिनीत काय पृथ्वीमध्ये असणार. तर तो पृथ्वी कायिक जीवाचं प्रेत आहे, अचित्त द्रव्य आहे. पृथ्वी काय असतं, तर कायिक जीव असतं, तर आपला नमस्कार काय एकेंद्रियांना आहे का? त्याच्यामध्ये आपण पंचेंद्रिय भगवंतांचं प्रतिष्ठा केली आहे, त्यामुळं ते अचित्त द्रव्य आहे. इनके दर्शनों का सौभाग्य देवेंद्र, देव, चक्रवर्ती, नारायण आदि पुण्यशाली पुरुषों को होता है. हे प्रश्न होता ना तुम्हाला, कोण कोण जाऊ शकतं दर्शनाला अकृत्रिम चैत्यालयांमध्ये? तर हे सांगितलं, इंद्र जाऊ शकतो, अन्य देव जाऊ शकतात, आणि चक्रवर्ती, नारायण आदि पुण्यशाली पुरुषों को ही दर्शन का लाभ होता है. का? कारण ते विद्यांचे स्वामी असतात, त्यांच्याकडे विद्या असतात ना, काय ना काय देव असतात कितीतरी. त्या विद्या म्हणजे आता त्याला जे नवनिधी प्राप्त झाल्या, 14 रत्न झालेत ना, त्याचे स्वामी देव असतात. आणि मग हे ते यांच्या अधीन असतात. हजारो देव ह्यांच्या अधीन असतात, चक्रवर्तीच्या. देव म्हणजे ते नवनिधी म्हणून जे आहेत ना, त्या निधींचे ते स्वामी, आणि त्या निधींचे हे ते सेवक म्हणा, आणि हे स्वामी चक्रवर्ती. चक्रवर्तीच्या अधीन त्या निधी, आणि त्या निधीच्या अधीन आहे ते देव. त्यामुळे ते देव चक्रवर्तीची सेवा करतात, जे हवं नाही ते सगळं पुरवतात. तर असे पुण्यशाली पुरुष आहेत, तेच दर्शनाला जाऊ शकतात. और वे लोग दर्शन के प्रभाव से संसार समुद्र से पार होकर वास्तविक सुख को प्राप्त करते हैं. ज्यांनी कोणी जिनदर्शनाने निजदर्शन करणार, त्यांनाच सांगितलं अशा सुखाची प्राप्ती होणार, अन्यथा नाही. मग चक्रवर्ती नंदीश्वर ह्याच्यात जातात का? नाही नाही, नंदीश्वर कसं, अडीच द्वीपाच्या बाहेर कसं जाणार? हा, चैताल्यात. मनुष्य लोक जिथपर्यंत आहे तिथपर्यंतच. हा, मध्य लोकामध्ये, मध्य लोकात पण अडीच द्वीपातच, त्याच्या बाहेर पण नाही. कारण अडीच द्वीपाच्या बाहेर कुठला देव पण घेऊन जाऊ शकत नाही तुम्हाला, ट्राय करायला जाऊ नका. गेले होते एक जण, ते त्या मानुषोत्तर पर्वताला धडकून तिथंच मेले. रावण. कोण होते ते? 2 जण नाही का, नवरा बायको. पण गेला होता ना. रावण मेला नाही तिथं. नाही नाही, मेला नाही, पण जाऊ शकला नाही ना. हा, मग तसंच त्या नाव लक्षात नाही माझ्या, काहीतरी नाव पण सांगितले. सेठजी होते ते एक, आणि विद्याधर होते. आणि त्यांनी सांगितलं, बायकोला म्हणाले की मला फार इच्छा आहे नंदीश्वर द्वीपाचे दर्शन करण्याची. आणि मग बायको तत्वज्ञानी होती, ती म्हणाली जाऊ शकणार नाही तुम्ही, कारण अडीच द्वीपापर्यंतच आपली जाण्याची मर्यादा आहे, त्याबाहेर तुम्ही जाऊ शकणार नाही. पण नवरा म्हणला माझ्याकडे विद्या आहेत, मी जाणारच. हट्ट केला. तिने खूप समजवण्याचा प्रयत्न केला, पण नाहीच. स्त्री हट्टापेक्षा पण पुरुष हट्ट जास्त. तर तो तयार झाला जायला. मग ठीक आहे म्हणली, बघा म्हणली ट्राय करून. आणि ते खरोखर त्यांनी विमान घातलं मानुषोत्तर पर्वतावर, तर ते धडकलं, पडले, त्यात मेले ते. आणि मरून देव होऊन दर्शन करून आले नंदीश्वर द्वीपामध्ये. आणि परत येऊन बायकोला
त्या पतीच्या वेशामध्येच बघ म्हणले मी दर्शन करून आलो. तर बायकोची श्रद्धा इतकी अढळ होती, ती म्हणाली तुम्ही जर दर्शन केला असणार तर तुम्ही माझे पती नाही आहेत, आणि जर तुम्ही माझे पती आहेत तर तुम्ही दर्शन केला नाही आहे. कसलं बायको की जय. तर त्या नवऱ्याला अजून विश्वास दृढ झाला आणि त्यांनी आपलं खरं रूप प्रगट केलं. म्हणजे जाऊ शकत नाही मनुष्य, जरी शक्ती त्याची खूप आहे तरी सुद्धा 2.5 द्वीपापर्यंतच, त्याच्या बाहेर जायची शक्ती त्याच्यात नाही. ठीक आहे, मला एक महाराजांचा लेख वाचायचा आहे. आपली पूजा संपवायची होती खरं, आपण नाही संपणार आहे, राहू दे. चला, संपवायची नाही आहे. सुशीलमती माताजींनी वीरसागर महाराजांच्या श्रद्धांजली निमित्त लेख लिहिला आहे, म्हणजे तेव्हा लिहिला होता 1993 मध्ये. तर असे एक 4-5 लेख आहेत, ते छान वाटले मला, ते रोज एक वाचू आपण, थोडंसं महाराजांना जिवंत करण्यासाठी आपल्या ज्ञानामध्ये. धर्म याने शाश्वत सत्य अतींद्रिय आनंद की कला है. शीर्षक दिलंय आनंद केली करे मुनिराज, सुशीलमती माताजी. धर्म यानी शाश्वत सत्य अतीन्द्रिय आनंद की कला है. धर्म का सत्य स्वरूप जानने से वर्तमान में हर घड़ी हर पल हम आनंद का भोग ले सकते हैं. धर्म सच्चा भोग लेने की कला है. धर्म संजीवनी विद्या है. वर्तमान भौतिक विज्ञान से प्रगत युग में भी जड़ चेतन द्रव्यों का वितराग विज्ञान निष्ठ पद्धति से पृथकीकरण करने वाले परम शास्त्रज्ञ. सगळे या उपाधी दिल्या तर का महाराजांना, आणि त्यांच्या जीवनातून जे काही त्यांना मिळालं समजलं ना, ते सगळं त्यांनी लिहिलंय. सुपर साइंटिस्ट अरिहंत भगवान ही है. निज ध्रुव चिदानंद आत्मा का ध्यान ज्ञान करने से सत्य आनंद का भोग लेने की कला यानी सम्यक दर्शन प्राप्त होती है. इस संसार रोग रूप दारुण दुख पर एक ही दवा है, ध्यान. ध्यान यानी ज्ञान. ध्यान सहज है, सुलभ है. जैसे गाली बकने रूप अशुभ भाव या भगवान की स्तुति रूप शुभ भाव सहज चलते फिरते होते हैं. काय सांगितलं? शुभ भाव असू देत किंवा अशुभ भाव असू देत, सहज होतात तुम्हाला. उसी तरह निज ज्ञानानंद स्वभाव को जानने रूप शुद्ध भाव शुद्धोपयोग हर एक को सहज है, सुलभ है. अरिहंत भगवान ही सच्चे अकारण वैद्य है. त्यांच्याकडं पहा, त्यांच्याकडून ती विद्या शिका, तर तुम्हाला पण शुद्धोपयोगाची कला सहज आहे. आत्मानंद भोगने से सहज व्रत सहज दीक्षा प्रकट हो जाती है. जिन दर्शन करते करते निज दर्शन जब करेंगे तभी संसार सागर का किनारा पा सकते हैं. पूजा करते करते पवित्र आत्मा को जानकर अतीन्द्रिय आनंद भोग कर परम पावन परम मंगलमय जीवन प्राप्त हो जाता है. इत्यादि अनेक विज्ञान निष्ठ वितराग विज्ञान रूप धर्म के मूलभूत बेसिक तथ्यों का आनंद मार्ग स्वरूप मूल मंत्रों का उद्घोष करने वाली कारुण्य मूर्ति हम सबकी मानस चक्षु के सामने आ ही गई होगी. कौन है वो? असं वाटलं ते त्या पिक्चरमध्ये हिरोला एंट्री कसं देते ना, ह्याचं सगळं बाहेरून परिचय करून, तसं आम्हांनी काय केलंय, पहिल्यांदा बॅकग्राऊंड तयार केली आहे. कोण आहेत ते, इंटरेस्ट यायला. जो है अध्यात्म योगी परम पूज्य श्री 108 वीरसागर जी महाराज. स्वरूपे प्रतपनम विजयनम तपह, इस उक्ति को सार्थक करने वाले परम तपस्वी राज ने समाज में हरित क्रांति की, ग्रीन रिवॉल्यूशन. बालक से वृद्ध तक यही संदेश दिया, अतीन्द्रिय आनंद से जियो और जीने दो. आपल्याला वाटते लहान मुलाला काय सांगायचं, कसं समजणार आहे त्याला, पण ज्याच्या ज्ञानामध्ये ते असतं ना, ते सगळ्याला तोच उपदेश देतो आणि त्यामुळे त्याचा उपदेश कार्यकारी ठरतो. जरी ते लहान मुलाला नाही कळत असेल ना, तरी सुद्धा ते संस्कारित होतं त्याच्या निमित्तात. म्हणून जय श्रीमा सगळ्याला जाणा म्हणून सांगतात. तुम्ही किती सांगता? तुमच्यावर पण झालेत ना संस्कार, मग तुमच्या सहवासात येणार प्रत्येकाला सांगा. हेच आहे आपल्याकडून देण्यासारखं दुसऱ्याला.
बालक से वृद्ध तक यही संदेश दिया, अतीन्द्रिय आनंद से जियो और जीने दो। 6 द्रव्य, 7 तत्व, 9 पदार्थ, निश्चय ने, व्यवहार ने, उत्पाद व ध्रुव इत्यादि वस्तुनिष्ठ विज्ञान के पायाभूत तत्वों का दैनंदिन जीवन में हर पल कैसा उपयोग कर सकते हैं, यह समझाने की आपकी शैली वैशिष्ट्यपूर्ण ढंग की थी। स्वपर भेद विज्ञान से ही अतीन्द्रिय आनंद रूप आत्मानुभूति प्राप्त कर सकते हैं। हर एक जीव निश्चय दृष्टी से परम पवित्र भगवान आत्मा आहे। कसं वचन निघायला लागलेत हे सगळे जे महाराजांनी भरलेत ना, असे ते वचन बाहेर पडत होते। म्हणजे आता शब्दातून सगळे महाराज दिसायला लागलेत, पण शब्द आहेत माताजींचे। घट घट अंतर जिन बसे, घट घट अंतर जैन, मत मदिरा के पान सो समझ सके ना कोई। महाराज जी स्वयं मूर्तिमंत आनंद के प्रतीक तो थे ही, लेकिन उनके समागम में आने वाला भव्य भी आनंद की कला में पारंगत हो जाता। गृहस्थी जीवन में तो आप देह के डॉक्टर थे, कौन? MBBS, और देह की चिकित्सा बाह्य प्रयोगशाला में चलती थी, लेकिन जीवन रूप प्रयोगशाला में अंतरंग चिकित्सा करने की कला मालूम हो गई। तब तो उनका जीवन ही पलट गया, सुलट गया। जैसे डॉक्टरी शिक्षा लेते वक्त लैबोरेटरी में अनेक प्रयोग किए थे, उसी तरह सम्यक ज्ञान स्वरूप आत्मसात करते वक्त स्वयं के जीवन रूप जीवंत प्रयोगशाला में अवरत अवस्था में ही सत्य अतींद्रिय आनंद का प्रयोग सफल हुआ। तिथं प्रयोग केले ते सगळे शरीरासाठी, शरीराच्या रोगासाठी वगैरे, पण जीवनामध्ये प्रयोग कशाचा केला हो? खरा आनंद प्राप्त करण्याचा। त्याच्यासाठी जी काही विद्या लागणार, ते प्रयोग लागणार, ते सगळे जीवनातल्या प्रयोगशाळेमध्ये केले। ज्ञान कला जगे जिनके घट, शीतल चित्त भये जिमी चंदन। इस न्याय से बारंबार चिदानंद का भोग लेने से सहज ही दृढ़ता इतनी बढ़ी कि साधु पर्याय सहज पर्याय में प्रकट हो गई। जबरदस्ती दीक्षा देता येत नसती। डॉक्टर होते आणि दीक्षा कशी घेतली हो? असं कसं वैराग्य झालं? कारण प्रॅक्टिकल जीवनामध्ये चालू होतं आणि त्याच्या निमित्तामध्ये ते फलित झालं। साधू बनना नहीं पड़ता, साधू सहज हो जाता है। त्याच्यासाठी मुहूर्त, वेळ, फंक्शन, चढावे, काय काय करायचं? सहज हो जाता है। भाव अंतरंगामध्ये म्हणून सांगितलं होतं ना मागं, पण वर्णिजींनी पण सांगितलं, अशी तिथी वेळ मुहूर्त बघून कधी तीर्थंकरांनी दीक्षा घेतली नाही। हॅपी बर्थडेचं मुहूर्त होतंच की, त्याच दिवशी दीक्षा झाली सगळ्यांची, पण असं घेऊन बसले होते का हो ही वेळ चांगली आहे, हा दिवस चांगला आहे? बस विरक्ती झाली, दक्षिण दरवाजा उघडला, बाहेर पडले की आलेच तिथे ते लोकांतिक देव घेऊन गेले आणि दीक्षा झाली, असं असायचं। असं नॅचरल वैराग्य असायला पाहिजे। साधू बनना नहीं पड़ता, साधु सहज हो जाता है। इस उक्ति का प्रात्यक्षिक भव्य जनों के दृष्टिगोचर हो गया। यह देखने वाले ज्ञानी जनों के मुख से आगे की पंक्तियाँ फूट पड़ी। पहचान बिन प्रीत नहीं, प्रीत बिन मिलन नहीं, मिलन बिन आनंद नहीं, आनंद बिन संयम नहीं, संयम बिन मुनी नहीं, मुनी बिन मोक्ष नाही। सांगाय काय? तर हे वाक्य मी असं घटवून बघितलं। ॲक्च्युली तुम्ही तुमच्या जीवनात घटवून बघा, ज्याला आपलं आपण प्रिय मानतो ना, त्याच्यामध्ये हे घटतं का? जसं पत्नी पतीला, पती पत्नीला प्रिय मानतो आणि वाटतं की तिच्या निमित्तात आनंद आहे, हे सगळे वाक्य तिथं घटतात का बघा। पहचान बिन प्रीत नहीं, लिहा। कुठे आहे वही पेन? आज असं लिहितंय काय भैया? मी आणून दिली असती। पहचान बिन तिथं आहे वही, त्यात लिहा तोपर्यंत। पहचान बिन प्रीत नहीं, प्रीत बिन मिलन नहीं, मिलन बिन आनंद नहीं। आता काय? मिलन बिन आनंद नहीं,
पहचान प्रीत, प्रीत मिलन, मिलन आनंद, आनंद बिन संयम नाही. काय तर वाकडं तिकडं लिहू नको बरं का भैया. हां, नाहीतर ते फॉरवर्ड होणार सगळ्याला. महाराजांनी सांगितलं म्हणून. संयम बिन मुनी नाही, मुनी बिन मोक्ष नाही. आता हे तुमच्या जीवनात घटून मला तुम्ही उद्या सांगायचं आहे. कसं? 1008 लक्षण आहेत, गुण आहेत, चिन्ह आहेत. 108 पण त्यांनी पालन करणारे गुण आहेत. जसं की 22 परिसहजे, परत दशधर्म, 12 भावना, असे सगळे मिळून 108 आहेत मुनींचे. आणि जे क्षुल्लिका आहेत, तारिका आहेत, त्यांना 105 असतात. मग त्याच्यामध्ये 3 गोष्टी कमी केल्या, तेवढे 3 मी सांगते, 105 तुम्ही सांगायचे मला. 3 काय सांगितले मुनींच्यात? आणि वस्त्रधारी जे कोणी असतील ना, 105 ज्यांना लावतो, तर त्यांच्यामध्ये 3 गोष्टी काय कमी केल्या? नग्नत्व हा उत्तर गुण आहे, हा कमी केला. दुसरं सांगितलं नग्न परिसहजय, 22 परिसहजयमध्ये एक नग्न परिसहजय आहे, तो एक कमी केला. आणि तिसरं उभे राहून आहार, मग ते वस्त्रधारींना अलाउड नाही आहे. जे निर्वस्त्र असतील त्यांनाच उभे राहून आहार घेऊ शकतात. एक वेळ आहार सगळ्यांना आहे, उभे राहून नाही. मग तेच की उभे राहून आहार हे 7 उत्तर गुण आहेत ना, त्यातला हा एक उत्तर गुण आहे मुनींचा. मग नग्नत्व आणि उभे राहून आहार ह्या उत्तर गुणांना कमी केलं. आणि नग्न परिसहजय ह्या 3 गोष्टी मुनींच्या अपेक्षेने वस्त्रधारी त्यागींच्या मध्ये कमी आहेत, म्हणून 105 लावलं जातं. मग 105 मध्ये का 108 मध्ये? कुठं बसायचंय? आत बसा बास. बहिरंगामध्ये सगळ्या दशा सहज प्रगट होतात. 1008 मध्ये बसणार आहे. बरं, छान. नमस्तू नमस्तू. सगळे करणार असं. ओम जाणाम. हा मी निर्ग्रंथ जीव आहे, निष्परिग्रह जीव आहे, निसंग जीव आहे. जाणाम. निर्णय करा, माझा या जगामध्ये कोणाशीही संबंध नाही, नाही, नाहीच. मी तर त्रिकालामध्ये एकटाच आहे. जाणा, एकत्वामध्येच सुख आहे. उत्तम संयम धर्म स्वरूपोहम, अतींद्रिय स्वरूपोहम, आनंद घनपिंड स्वरूपोहम. ओम विसर्जन.